मजेत ना? मी पण मस्त आणि मजेत. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण सहज म्हणजे स्वयंपाक करायचं तर मला चूल पेटवली तेव्हा लक्षात आलं की त्या दिवशी एका दादाने कमेंट केली होती की किती गावठी बोलतेस. आता मी आहे एक शेतकरी कन्या, थोडाफार फरक पडणार बोलण्यामध्ये. सिटीमध्ये आणि गावाकडे बऱ्यापैकी फरक पडतो, ठीक आहे. आणि चल गावठी तर गावठी, काही प्रॉब्लेम नाही. आणि म्हणजे त्या दादाने माफी पण मागितली, सॉरी पण बोलले बरं का. असं काही नाही. आणि ते पुन्हा लाईव्हला असतात, लाईव्ह पाहतात आणि व्हिडिओ पण पाहतात. पण एक म्हणजे असं वाटलं की या वेळेत हा व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. की मला इतकं सांगायचं आहे या व्हिडिओमधून की या दिवसात तरी म्हणजे गॅस टंचाईच्या काळात असेल किंवा मग कोरोना काळात असेल, शेतकऱ्याची किंमत ही कळली. गावठी का असे ना, पण खरंच शेतकऱ्याने जर शेतात पिकवलं ना तर आपण खाऊ शकतो. आज जर गॅस टंचाईची परिस्थिती आली, तुम्ही पर्याय शोधून काढतोय आपण. शेगडी येते किंवा आता सरकारने रॉकेल वगैरे स्टोव पण नाही येते. म्हणजे पर्याय ते शोधणार आहे असं नाही, पर्याय काही शोधणार नाही असं नाही विषय. पण म्हणजे प्रत्येक गोष्टीची वेळ येत असते आणि वेळ आलं ना की ती नक्की किंमत कळते, हे मात्र खरं आहे बरं का. आणि मेन म्हणजे कोरोना काळात सुद्धा तीच परिस्थिती उद्भवली होती. शहराकडली लोक गावाकडे येत होती कारण पर्यायच नव्हता तेव्हाही. पण म्हणजे फक्त मला इतकंच म्हणायचं की कोणाला नावं वगैरे ठेवण्यापेक्षा नावं वगैरे ठेवू नये असंच वाटतं. आणि शेतकऱ्याने जर शेतात पिकवण्याचं जर बंद केलं तर कसं होईल. आता गॅस टंचाईची म्हणजे गॅस टंचाई आली तर आपण पर्याय शोधतो, पण जर शेतकऱ्याने पिकवलं नाही तर काय खाणार आहे. काय त्या गॅसवर असेल, तुम्ही स्टोव पर्याय शोधून करणार आहे त्यावरती काय शिजवणार आहे असं आहे. म्हणजे शेतकऱ्याची किंमत ही सगळ्यांना कळायला पाहिजे. आज मॉलमध्ये जर गेलो तर एक तुम्हाला कॅरीबॅग सुद्धा कोणी फुकट देत नाही. मात्र शेतकऱ्याचं मन इतकं मोठं असतं ना की म्हणजे शेतकरी कमी, म्हणजे आपण जर बोललो ना की नाही ही 10 रुपयाची भाजी आम्हाला 2 रुपये कमी करा तर ते कमी पण करतात. तसं तुम्ही बाजारामध्ये जा, कुठेही जा, मॉलमध्ये जा, बाकीचं जे मार्केटमध्ये असेल, तुम्ही 1 रुपया कमी द्या, 100 रुपयाची वस्तू असू द्या आणि फक्त 99 रुपये द्या तरी तुम्हाला ते देणार नाही. म्हणजे मला इतकंच वाटतं की शेतकऱ्याची किंमत ही प्रत्येकाला कळली पाहिजे आणि ती कळलीच आहे आता जवळजवळ. आणि या व्हिडिओ तुम्हाला कोणाचं मन दुखवण्याचं वगैरे नव्हतं. त्या दादाने माझी माफी मागितली होती, पण हा व्हिडिओ बनवणे हा म्हणजे कंटेंट अगदी योग्य होतं. आणि कोणीतरी आपल्याला म्हणजे नाव ठेवल्याशिवाय सुद्धा, म्हणजे नाव ठेवलं पण त्यातून काहीतरी मला सुचलं, हे खूप म्हणजे खूप छान वाटलं. काहीतरी मला कंटेंट मिळालं आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मला वाटलं करावं म्हणून मी हा व्हिडिओ केला बरं का. असं काही नाही. त्या दादाचा म्हणजे त्यांनी माझी माफी मागितली होती त्याबद्दल. तर चूल पेटवली होती, माझा व्हिडिओ झाला नाही तर आता कमेंट करशाल विनाकारण जाळवायला चाललाय असं काही नाही बरं का. काय होतं ते कागद वगैरे पेटवले ना की ते काळं निघून जातं, म्हणजे त्यामुळे. त्यानंतर मी कढईमध्ये ना अंडे शिजायला टाकले. मी अंडे शिजायला टाकलेत. आता गावठी नका म्हणू बरं का, गॅससाठी लाईन लावायला लागते. इथं आमचं 2 वर्षाचं सरपण आहे अख्ख्या बांधाला, तरी संपायचं नाही. खालच्या बाजून जावं लागेल.